आणि टोपी राहिली माझी. मी शेवटपर्यंत उभे आयुष्यात जोपर्यंत माझा रसिक सांगत नाही बुवा आता वारी करायच्या बंद करा, तुम्हाला आता झेपत नाही, तोपर्यंत या जीवात या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत आपण वारी करा. आणि तुमच्यासाठी आता जोक जोक ना जोक. अहो याने जोक सांगितला, याने जोक सांगितला. हा जोक सांगितला की नाही? काय बोललं? काय बोललं की आव्हान स्वीकारायचं आपल्या बापाने शिकवलंय, त्यांच्या बापाने नाही शिकवलंय, ते घेतो आता नावावर. आता गंमत अशी यांचा जोक. आता ह्याने आधी सांगितलं की हा 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 करून ही करून एक शब्द वापरला. माझ्या म्हणतात विवेक बुद्धीला पटेल, माझ्या विवेक बुद्धीला पटेल तसंच मी बोलणार. हे बोलले हिजड्यासारखा म्हणतो हा हा करून गेला. यांचे विवेक बुद्धीला हे पटतं की दुसऱ्या शहराला हिजडा म्हणतात. तुम्हाला पटलं? तुमचा बघा हे स्वतः सांगतात की मला हे नाही पटलं, मला ते नाही पटलं, मी हे करेन. स्वतःच बोल, स्वतःचीच बॅट, एक टप्पा मारायचा, आउट करायचा आणि म्हणायचं मीच आउट. असं सगळ्यांचं सगळं आहे. एकच शब्द तो 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 पहिल्या बारीला म्हणतात, दुसऱ्या बारीला म्हणतात, अजून तिसरी बारीला म्हणतात. माझं सोन्यासारखं पब्लिक गेलो, 4-5 हजार पब्लिक, सोन्यासारखं पब्लिक. हाट तुम्ही हाट त्यांची मजा करणार. आणि ह्याने सांगितलं जोक. जोक ना आत्महत्या करून गेला जोक. जोक ना सगळ्यांसमोर आत्महत्या केली आणि शाप केलं, पायाखाली चिरडून मारला लोकांनी जोक. असा करून मारला. ह्याला जोक म्हणतात, इक्या म्हणतात इक्या. असा माझा एक मित्र होता ऋषिया. पहिल्या वेळेला एक तरी शब्द वाईट केला का मला सांगायचं तुम्ही? आता पण नाही जाणार, आता पण नाही जाणार. पण बघा तरी हे आपल्याला आपण बारीच करतात त्यावेळी असं हसत. तर माझा मित्र होता एक ऋषिया. मी आपला आता गावात निघालो आणि भेटला वाटत, अरे ऋषिया गेलेला कुठं? म्हणतो गावात गेलो होतो, गावात गेलो होतो. म्हटलं का रे? नाही म्हणतो शेती करतोय मी आता. आणि म्हणतो वांग्याचं पीक आता लावलंय, वांगी ब्रिंजल. हा आणि वांग्याची शेती लावली. आणि म्हणतो माझ्या झाडाला वांगी लय मोठी आली. एखाद्या झाडाला म्हणतो एवढा मोठा वांग आलाय, एवढा मोठा वांग आलाय, एवढा मोठा वांग मला सांगतो. आणि म्हणून म्हणतो विकास बुवा गेले कुठं? मी पण म्हटलं का कंपनीत घेतो, एक कंपनी काढतो, भांड्यांची कंपनी काढतोय म्हटलं. बरं मग म्हटलं एक अशी टोपी पण होतो, हांड कळशी परात. पण मी म्हटलं एक एवढा मोठा टोप बनवला, एवढा मोठा टोप बनवला, एवढा मोठा टोप. एवढा मोठा टोप कशाला? अरे म्हटलं तुझं एवढा मोठं वांग शिजवायला. मग त्या वृक्षाचं वांग मी शिजवलं. आता या वृक्षाचा बटाटा कापतो. बघितलं कसं ते आपण कुणाची उधारी ठेवत नाही. वेद जीएसटी डिस्काउंट हे ऋषिकेश बुवा नाच करती काय? नाच करती? अरे सबके सामने बोलते विकास शाहीर लांगोरे बोलते. समझे मेरे को? अरे माइंड करता अजून तुम्ही फुलं शाप फुलं प्रेमाचा शब्द आहे माइंड. तर पहिलं गाणं घेऊन या, जास्त बोलवचं नको. आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं. यांच्या वेळेत बुद्धीला पटेल असं ते गाता. आणि यांचा बाप जसा शिकवतो तसे गाता. यांच्या बापाने काय शिकवलं? अहो परवा एक गाणं मी जुना गायला, एकदाच गायला होता. आणि त्याच्यावर म्हणतात जर जमत नाही तर म्हणतात बाऱ्या करायच्या. आणि आज तुम्ही नटेश्वराची शपथ घेऊन सांगायची आणि लोगडे माऊलींच्या गणपतीची शपथ घेऊन सांगायची. दुसऱ्या बारीला तुम्ही नवीन काय गायलं? 7 बाऱ्या म्हणतात. मी 200 किलोमीटर बाहेर येतो, 27 तारखेला बाहेर पडलोय. सगळ्या बाऱ्यांना हीच गाणी. नवीन काय कुठं दिलं? नवीन कुठं काय दिलं? ऋषिकेश बुवा म्हणून सांगतो अजून काउंटात आहे, अजून काउंटात आहे.
लय शांतपण नका फुरफुऱ्या करू. या शरीरामध्ये पर्णधर्माचा या शरीरामध्ये आपल्या मानवी देहाच्या एकाला एक जर नस जोडली किती किलोमीटर होतं माहितीये? 97,000 किलोमीटर. आपल्या नसा स्त्री पुरुष दोघांच्या पण सगळ्या म्हणजे आपण त्याला आर्टरीज म्हणतो, वेन्स म्हणतो, कॅपिलरीज म्हणतो, या एकमेकाला जोडल्या तर होतात 97,000 किलोमीटर. मुंबई ते गोवा अंतर किती? 600 किलोमीटर. एका माणसाच्या नसा किती वेळा येऊन जाऊन करते सांगू? आणि याच्यात एक नस दबली ना, बाहेर बोला भगवान बोला. सकाळी चांगला वाटतो, चाय नवा प्याला माझी सगळं संध्याकाळी नाही याला जेवला पण बघा 5 रुपये नव्हते मला गेला. असा आपल्या शरीरामध्ये एक रक्ताचा थेंब काढला किती पेशी? सगळ्या शरीरातल्या जर रक्त आपलं काढलं 4.5 लिटर आपलं रक्त असतं, त्या रक्तातल्या सगळ्या पेशी काढल्या. व्हाईट म्हणजे पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट एकमेकाला जोडल्या. एका माणसाच्या या पप्प्याच्या पण किंवा माझ्या पण जर सगळ्या पेशी जोडल्या पृथ्वीच्या भोवती 4.5 फेऱ्या होतात. किती? 4.5 फेऱ्या. त्यातली एक पेशी बिघडली कॅन्सर. आपल्या हातात आहे काय हो? आपल्या हातात आहे काय? काय नाही. आणि ह्याने येऊन सांगायचा हिजड्यासारखा मला हेही केलं. माझी लोककला वाढवण्याची त्याने हेही केलं, त्याला तो हिजडा म्हणशील? ऋषी भाऊ त्या वाढवणला हिजडा म्हणणार, त्याच्या लोककलेला हिजडेगिरी म्हणणार. लायकी दिया अशी मला बोलायच्या नादात या साधामध्ये पाप ओढवू नका. पहिला नाव येतोय कोरोना तुम्ही होऊ शकता. हरा महादेव हे झालं जवान. हरा महादेव बिचारीला जमता बरे सगळ्या वया साहेब जेवूया नाचूया जेवूया आपण बोलतो जेवूया नाचायचं आहे मग जेवूया. सत्यवतीचा जन्म मत्स्याच्या पोटातून माशाच्या पोटातून झाला, अंड्यातून झाला म्हणून तो विषय सांगतोय. आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं. आताच निघालं कवटात, आताच निघालं अंड्यात, म्हणून लायकीत राहायचं. आताच निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आपलं झाकून ठेवलेलं, आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यात, तेव्हा लायकीत राहायचं. तुम्हाला शिकवण्यात कमी मोठा नाही, मात्र तुम्ही लोककला करता. ती लोककला करताना समोरच्या रसिकांचं कसं रंजन होईल. प्रत्येक जण आपल्या आयुष्याला कंटाळलेला आहे. व्याप आहेत, ताप आहेत,
डिप्रेशन आहे, कुणाचा बॉयफ्रेंड सोडून गेलाय, कुणाची गर्लफ्रेंड सोडून गेले, कुणी कुणाचा पैसा बुडवलंय, कुणाला धंद्यापणात यास नाही आहे. अहो प्रत्येक जण व्यापात आहे. ही वेळ झोपायची. सकाळच्या 4 वाजेपर्यंत जर 500 लोक थांबत असतील, त्यांना काहीतरी वेगळी ओढ आहे, त्यांना काहीतरी आवडलंय म्हणून ते थांबतायत. आणि तुमच्या बारीला जेवढं माझं पब्लिक होतं तेवढं शिव्या घालत गेलो. काय गेलाय तात बोलता नाही तर एकच शब्द बोलता. सांगा पहिले बारीस पण टच केला आणि ह्याच बारीस पण टच केला. जसा जोकनं आत्महत्या केली तसं तुम्हाला करायला लागेल. नाही तर चिरडून मारतील बुवा. असं नका बोलू. दुसरं गाणं ठोका देतोय, दुसरा ठोका. हे कसल्या ठोके देणार आहे? हे काय हे हाय कोण आहे ठोके देणार? जरा गाणी लायकीत द्यायची. काय काय गाडी हे शिकवायला लागलं. माझ्या बापाने म्हणतो शिकवला थोडा बसा, जेवाय नका बसू, दमतात माझा पोर. तर म्हणाल माझ्या बापाला कसं शिकवलं तसं मी गाणार. ह्याच्या बापाने काय शिकवलं तर विषय गायला रावणाचा आणि माकडाचा. राजापुरात पण गायला. बघा शक्तितुरा कसा बघायचा सांगतो. शक्तितुरा कलगीवालेनं बाई श्रेष्ठ करायची की बाईनं पुरुषाला मारलं, बाईने पुरुषाला हरवलं हे सगळं सांगायचं. मला सांगा रावणाचा आणि हनुमंताचं युद्ध, दोघे पण बापे ना वे परेनो. अरे बापे ना. यू हॅव डाऊट, यू हॅव सम डाऊट नो ना. बोथ आर मिशीवालं, बोथ आर दाढीवालं. तर ह्या दोघांचं झालं युद्ध. त्याच्यात बाई कुठं आहे? ह्याच्यात बाई कुठं आहे? यांच्या बापान शिकवला. कलगीतुरा यांच्या बापान शिकवला ना असा. ह्यांच्या बापान शिकवला. आता मी मला जी गरज आहे तेच म्हणतात माझ्या बापाने शिकवलं तसं. ह्यांच्या बापाने शिकवलं, ह्यांच्या बापसाने शिकवलं. कलगीतुरा स्त्री आणि पुरुष असा भेद असला पाहिजे. मला शिकवायला आलं होतं. तर एक स्त्री म्हणू शकते काय? त्यांचे शब्द काय होते सांगतो तुम्हाला. तिच्या अंडीची लवंगटी मी वाजवली, अन तुला मी आपटणार, मग माझी काय उपटणार. असं त्यांचे शब्द होते. अशी स्त्री कधीच बोलू शकत नाही. बोलू शकते? हे यांच्या बापसाने शिकवला. हे यांच्या बापसाने शिकवला. गाणी बघा, ठोका बघा, अंगावर शाळ येतील, माझी लेखणी काय बघा बघतोय. 27 तारखेला बाहेर पडलं. काय या काय या निबंध लिहायचा निबंध लिहायचा काय शाळेत भाषण करायचंय. अध्यक्ष महादेव कुठच्या गरजेनं इथं बसलेला. हे बघा यांना ना माझ्या जाळ्यात कसं अडकलं सांगतो तुम्हाला. नमान म्हणतात, नमान नाही करायचं, शक्तितुरा करायचा. मग नाचात मी जोक करतो. नाचात जोक करायचा असतो नाही करत. यांनी केला नाही की नाही. आपण एखाद्याला असाच ओढतो, धंद्याला लावतो आपण. विकास लांबोरे बोलताय, सबका बोलताय, पुढचा आणलो बांडो समजा घ्या. भाजून खाई सगळं जमतं आपल्यास. लिवाय पण जमतं, बोलाय पण जमतं, गाय पण जमतंय. टाइमपास नाही. दुसरं गाणं घ्या. ठोका देतो, वार करतो, अंगावर शार येते. 27 तारखेला द्या बघू एक ह्यांना दाखवा. बेसुरा का द्या बघू, कुठली पण स्केल द्या बघू. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. स्केल लगायलो, या स्केल लगायलो. दुसरी पट्टी दे. कीबोर्ड वाला कुठे गेला? आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. पट्टी आहे दुसरी, अजून खालची दे पट्टी. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. सूर पाहिजेत ना. मी सुरात नाही काय हो. 3 आता पट्टे मी गायल्या, मी सुरात नाही. त्यांच्या बापसाने शिकवलं. हेच बोलतात माझ्या बापसाने शिकवलं. ते यांच्या बापसाने शिकवलं. बेसूर बोलतात लांबोरे भो. हे साला विकास लांबोरे का आत्ताच्या घडी को सगळ्यात जास्त गाणं फेमस आपण काय. अरे आपण को आंडोगाडो समजता यार. याला माझ्यासोबत तुम्हाला 12 मिनिटं ते नशीब समजा तुमचं यार. ऐकत नव्हतं असं थांबा. कशाला उगाचा मिरवते डिंबा. अरे महादेव कुठं. कशाला उगाचा मिरवते डिंबा. दोन्ही हातानं मारते वांबा. सोडशील
सांगतो हा आता थोडी खाली घ्या. कशाला उगाच मिरवते घेमा दोन्ही हातानं मारते वामा सोडशील जर का मर्यादा सांगतो हाल तुझं होतील हाल नको ते होतील तुझं फडफडण्याआधी तुझं फडफडण्याआधी तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील. कशाला उगाच मिरवते नेंबा दोन्ही हातानं मारते वांबा कशाला उगाच मिरवते नेंबा दोन्ही हातानं मारते वांबा सोडशील जर का मर्यादा तू सोडशील जर का मर्यादा तू हाल नको ते होतील हाल नको ते होतील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील. अप्सरा यांनी काय केलं एक नाटकात मानवी भूमिका केली इंद्राला नरकात पाठवल्या आणि तेव्हा त्यांना परत स्वर्गात उडण्यासाठी पंख नव्हते तो विषय पटवून देणार आपण. यांचं कसं झालं आता तुम्ही बसा आता गंमत बघा लगेच उठायचा हाताची घडी तोंडावर बोट. छगन चौगले माहिती आहेत ना 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 पाच तत्वाचा पाच याचा गोंधळ मांडलेला आहे आणि आज त्या गोंधळात कथा कोणती यायची बरं हे माहिती आहे तुम्हाला आपल्या जमान्यात आता एक बारकं पोरांना नाही माहिती माझ्यासारखं दाढी पिकांना माहिती आहे ते तुम्ही ऐकलं की नाही चिलिया बाळाची कथा नाही मग त्यांची आहे आज इथे लोकडे बोनचे इथं बारी आहे हा मागणं बोला मागणं आणि या बारीत शक्तिवाले ऋषिकेश कदंबुवा आणि कदंबुवानी त्यांनी त्यांची कथा सांगितली ती कथा अशी होती 27 तारखेला पडलं बाहेर त्याच्या सासून दिला हे शिकवायला आले मग ऋषिकेश बुवांच्या बापसानं शिकवलं बापसानं काय शिकवलं बापसानं शिकवलं दुसऱ्याला हिजडा बोलायचं बापसानं शिकवलं शक्तीची बाजू असताना दोन्ही पुरुष गायाचं मग लांबोरी बोलताना काय बोललं खुल र खुल बोललं अरे श्याम खुल 12 खोड्या आपल्यात आहेत 12 खोड्या आहेत तिसरा ठोका देतो ठोक किती दिलं गो किती ठोक्याचा हा किती ठोक्याचा ठोका दिला असा जग मला बोलला होता भोका उघडी ठेवा भोका इकडे ठेवा एकच गाणं बोललं होतं येड्या भोकाचा बोलायचं बंद केलं अरे शब्दाचा जादूगार बोलतात आपल्याला अंडोबंडो समजा आपण गो पुढचा गाणं घेतोय हर हर महादेव यांनी ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे छातीला बोट लावून ज्या ठिकाणी ते म्हणतात की आता मला सांगा आता ते बोलतात की मारीचचा विषय सीतामाईने गायला मग त्यांनी सांगितलं सीतामाईने रावणाला सीतामाईने सांगितलं रामाला मारीच आहे बघ आणि इकडे गाण्यात काय तूच मारीच्या संवाद बघा ह्या गाव आपलं नेवरे गाव वाया चाप्यात ना निवेंडी सांगायचं चाप्याला पण इकडं गाण्यात म्हणतात डायरेक्ट निवेंडी असं केलं पाहिजे ना सीतामाई रामाला सांगितलं पाहिजे सीतामाईने रामाला सांगितलं पाहिजे आणि रामानं मारीचला मारला पाहिजे. मग आता सांगा ह्याच्या बापसानं काय शिकवलं यांच्या बापसानं ह्या शिकवलं कुल मला माझ्या आदरणीय सन्माननीय माझा प्रतिस्पर्धी शाहीर तुल्यबळ शाहीर माझा या शक्तीत सगळ्यात आवडता शाहीर सचिन कदम त्यांना मी म्हणत नाही
ते स्वतः म्हणतात माझ्या बापाने शिकवलं. तर मला म्हणायचं तुझ्या बापसान का ह्या शिकवला तूच मारीच्या, म्हणजे तूच मारीच्याचा विषय असा शिकवला ऋषी बुवा. खुल र खुल दृश्या फुल. याव्या संकट आलं गेलं या काळ दिवस नाही खुशीच. अरे संकट आलं गेलंय काळ दिवस नाही खुशीच. लाल झाल्यावर हात पसरला बघाया या ऋषीचा. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीचा. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीचा. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीचा. संकट आलं गेलं काळ दिवस नाही खुशीचा. संकट आलं गेलं काळ दिवस नाही खुशीचा. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीचा. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीचा. रवी किरण केली बंद दैत्यानी क्रोधानी. आरुषीचा झाला जन्म त्याच संयोगानी. आरुषीचा झाला जन्म त्याच संयोगानी. आरुषीचा झाला जन्म त्याच संयोगानी. पडली बाहेर राग आल्यावर, पडली बाहेर राग आल्यावर झटकन भगा तशीचा. पडली बाहेर राग आल्यावर झटकन भगा तशीचा. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीचा. 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 या ठिकाणी अंधार राक्षस त्याला तमासूर म्हणतात. आरुषी म्हणजे उजेड, ह्या दोघांचं युद्ध या गणातून गायलं. त्याच्यानंतर याने काय दिलं विषय गायला मी मंदाचा विषय सांगितला की ए मंदा चंद्रा बाजारात जाऊ नका, तुमचा रस्ता आणणार आहे. नमनात आपण लासला बघा म्हणतो, येतात पाया पडतात, जा तुला रजा आहे, जा तुला रजा आहे. आणि असं त्यांनी पाय लावला. हा विषय मंदाचा गायला, याने भाग दिला राधेचा. विषय बरोबर आहे की राधेच्या पायात काटा भरला, कृष्णाने पाय हातात घेतला, मान्य आहे. पाया पडायसाठी हातात नाही घेतला, तुला वाचवण्यासाठी घेतला. तुझा जर काटा नाही असला तर काय असतं, गँग्रीन झाला असता. माझा कृष्ण केवढा मोठा आहे. ती एक तुमची चूक आहे की विषय मांडला मंदाचा, तुम्ही दिलात राधेचा. ते चूक तुमच्या बापसानं चुकीचं ठरवलं, बापसानं चुकीचं शिकवलं. अरे मी बोललो होतो पहिले बरे तच म्हणतात, माझ्या बापाने शिकवला, माझ्या बापाने शिकवला, म्हणून म्हटलं बापसानं चुकीचं शिकवला. किंवा बापाने बरोबर शिकवलं असेल, तुम्ही चुकीचं घेतलं. दुसरा विषय मी आल्या बोललो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचं नाव घेतलं, बारी सुरू. आणि त्याच्यानंतर 2 शेर घेतले, त्रास झाला. तुमच्यासारखा एकच 27 तारखेला निघेलेले ऋषी बुवा 30 गाणी बोलतात आणि असं बोलल्यावर लांबोरी बुवा मजबूत बोलतात. म्हणून नंतर बोलतात. मी म्हटलं माझ्या गणाच्या 2-2 बायका, हे खुळ किती, हे फान. यांच्या बापसानं काय शिकवलं सांगतो तुम्हाला, त्यांच्या बापानं काय शिकवलं सांगतो. हे बरोबर माझ्या पट्टीत भेटणार बघा. हे काय बोलणार, एका शब्दावर बारी करतो आपण, न बोरिंग करता कशी. लोगडे माऊलींनी या ठिकाणी गणपतीसाठी आम्हाला पाचारणी केलं किंवा बोलवलं. यांच्या गणेशोत्सवासाठी समोर लंबोदर बसलाय, गणात गायला यांनी, स्तवनात पण गणपती गायला. आणि त्या गणपतीला मला बोलायच्या ओघात गणपतीवर शंका घेतली, असा कसा तुला देव कसा म्हणायचा, असं त्यांच्या गाण्यात आहे. 2 बायका केल्या, तुला देव कसा म्हणायचा, असं त्या लोगडे माऊलींच्या गणपतीच्या समोर गणपतीवर शंका घेतात. का तर मला कुठंतरी कमी दाखवायच्या नादात कुठं घसारले. यांच्या बापसाने हे शिकवला, अजून काय सांगू यांना. मला बोलायच्या नादात बेंबीच्या याच्यापासून
देटापासनं नारड्यापर्यंत कोलून बोलण्यापेक्षा लांबोरे बोला असा झेलून दाखवा. उभ्या आयुष्यात नाही कुणाला जमलं असं गमेंट करू नये. अनेक चांगले शाहीर आहेत, खूप चांगले भाग घेतात. तुम्ही आपण सगळी कोकणाची लेकरी आहेत. आता काय बोलायचं होतं, सगळं बोललो होय. जरा पूर्ण हर महादेव. कारण इतकं सगळं रसिक लांबोरेबो आल्यानंतर त्यांच्या कृपेने लगेच टाळ्या पडल्या. याला 1.5 तास बारी केली आमच्या ऋषीबुवानी. फक्त सांगायचं शार येतील. लोक आपली वाट बघतायत. इकडनं येईल शहारा, तिकडनं खोपीकडनं येईल शहारा, कुठलं पण येऊ शकतो ना हो. आणि त्या शहाराच्या नादात लोक घरात गेले हो शोधित शहारा. शेवटपर्यंत शहारा काय भेटला नाही, अंगाव काय काटा आला नाही. आणि असल्या धंदीत ते मला बोलले, रेड्यासारखा बोलू नकोस. यांच्या बापसानं बघा काय शिकवलं, रेड्यासारखा बोलू नको. रेडा बोलतच नाही, रेडा रेखतो ना रे. तुमच्याकडे रेखतो ना, आमच्याकडे पण रेखतो. हे म्हणतात रेड्यासारखा बोलू नको. यांच्या बापसानं हे शिकवलं, म्हणून 3 गाणी घेतली. याने पण 3 गाणी घेतली. काढला 1.5 तास, मी काढली 21 मिनिटं शॉर्टकट मध्ये. आता टेस्टचा दामण नाही आला, आता 2020 डायरेक्ट आला की 6 जास्त काही बोललं नाही. आमच्या या ठिकाणी लोगडे माऊलीने, प्रमोद लोगडे माऊलीने, या सगळ्या मंडळींनी जी आम्हाला संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जर काही चूक झाली असेल तर ऋषीबुवांच्या पदरात टाका. तर जर काय माझ्याकडे चुकीक झाली असेल, साडी लुगडा कोणाकडं, कलगीवाल्याकडं, मग त्यांचाच पदर. जर काय माझी चुकबोल झाली असेल, ह्याची झाली असेल, ह्याची तुमची कुणाची पण झाली असेल, त्यांच्या पदरात टाका. यांचे जे शब्द होते, शाहीर मी तुम्हाला एकच सल्ला देईन, वयानं मोठा आहे म्हणून, की बारीक करताना एकच करायचं. ही गाणी बघा, गाणी काय मी पण गायली हो. गायणी मी काही स्तवन गायलं नाही, काय स्तवन गायलं, गण गायला, तो पण शास्त्राचा गायला, गवळण गायली, शास्त्राचे गायले, पद गायलं, 4-5 फरमाईशा त्याही गायल्या, तुमचे भाग दिले, तुमच्या चाली दिल्या, मी केलं. पण त्यासोबत ह्या गमती जमती पण करायला पाहिजे. गमती जमती हा काय शास्त्रीय याचा भाग नव्हता. हे लोककले काय भाई, तो इतना चालतंय. त्या बायकाने तिकडे कमरेच्या खाली बोलून 2-3 अवयावर बोलून त्या वाट लावली लोककलेची. त्याच्यात हे 2-3 जोक काय वाईट आहेत का, काय नॉनव्हेज आहेत काय? जरा माणसं हसली काय प्रॉब्लेम आहे? आणि तुम्ही ज्या विनोद करता, तो यांनी जोक सांगितला विक्याचा, डुकराचा, डुकराने त्यांच्यातच शिंग टाकून आपटलं. मी माझ्यावर जोक सांगतो, माणसात सांग, लांबोऱ्यासारखा सांग, आपटून मला हो जोक, आपटून मला पायाखार चुंडून मारला. हा जोक त्यांच्या बापसांना शिकवलेला, या त्यांचाच आहे. फसलं र फसलं, लांबोऱ्या जाग्यात बरोबर फसलं असं बोलून अध्यक्ष महाराज, पूज्य गुरुजींनो, जे काय तुमच्या समोर 2 शब्द सांगितले ते तुम्ही शांततेने ऐकून घेतलात. असं शाळेतनं भाषण व्हायचं. ऐका भाषण व्हायचं. आणि रावण येऊ करू, ऋषीबुवा कुठल्या बाजूला आहे? ऋषीबुवा, इट्स कॉल्ड डिमांड अँड सप्लाय इज हियर. लांबोरेबुवा बोलते, सबको बोलते. ऋषीबुवा, पुढच्या वेळेला मला इथं जागा दिली ना, मी आधी इकडे रूम घेणार आहे. प्रसाद गावडे माऊलीने सांगणार, सॉरी लोगडे माऊलीने सांगणार, लय लांब नाही यायला लागला मला. हे आपल्या कोपऱ्यात बसून ऐकताय. कुठे बुवा? खरं सांगाय बुवा कुठं आहे?
बुवा कुठे आहे? रुसू काय रुसू कोपऱ्यात बसू. तर रावणाचा जोक असं सकाळ वाजले 4 नामान सोपलं हो. रावणाची बळी लासला येते आणि झालं आणि तवा ना खेळ मागचं. आता इकडे रावण नाचतोय ना, हा पडदा नामानाचा. मग इकडे खेळ ना तर म्हातारं बाबा असायचं आपलं दात बीत पडले असं करून. त्यांनी कला जोपासली, त्यांचे रिस्पेक्ट आहे. आणि टाळा वाजवायचं सकाळी सकाळी हो 5 वाजता नामान संपवायचं. आणि पहिलं कसं 10 वाजता नामान सुरू झालं की 5-5 वाजेपर्यंत ना हो जागरण फुल. एकदा कधी तर आपला रावण नाचला की आपल्या घरात जाय मोकळं, आपलं शालबील टाकून टाळबीळ वाजवे. आणि रावण आला. ताशा वाजल काय रे? ताशा नाही, ताशा ना. रावण आला. रावण काय म्हणतोय? तलवार घेतला रावण. तलवार आहे का रे एखादी काय? मला हे लय आवडतं सगळं. रावण आला नाचून गेला, हातात तलवार मस्त की रावणाची फळी आणि तलवार एका हातात ढाल आणि लढाई. रावण आला न नाचून गेला, रावण आला न नाचून गेला. हे मागचं खेळ ना. आता टाळ. रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला. तेवढ्यात त्या फळीत इथं होता इचू स्कॉर्पिओ डसिंग ओनली, डायरेक्ट डसिंग टू नाक. आता करायचं काय? आता करायचं काय? चावलेला तर हाय, फळी तर टाकू शकत नाही. मग त्यानं आयडिया केली. ह्यांना कळतं काय बघू बोलला. मागच्या ना तर झोपत हो बोलला. रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला. आरा 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 इचू चावला, आरा 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 इचू चावला. हे मागचं झोपेत ना तर पण तच म्हणेल. रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला. आरा 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 इचू चावला. असा म्हणजे मला 2-3दा डासला. फली टाकली तर तुम्ही मस फुलं काय ह्या काय नाकाचा मला मारुती झाला माझा. तरी पण आपलं त्याच्यात शिवी आहे, पण ती शिवी देऊ शकत नाही. ती शिवी घेतली तर मजा येते. असाच एक ना नमानात बारका किसना आणि मामाचं युद्ध, कंस मामाचं युद्ध. आता तुम्ही एवढ्या परत थांबलाय म्हणून रात्री जाणं ऐकून तरी जावा. आणि मामान टाकलेली मामान हे डापले नो मामान टाकली. जे युट्यूबला गेलं ना तांगार मोडतो बघा. दोस्त आहे आपला. आणि मामा पण असा बलदान कंस मामा. आणि झालं वाजव. हे मामा हो युद्धाला तयार. बलराम आणि मामा तवाची पद्धत काय? असा मामा खाली बसायचा. ह्या मांडीवर एक पाय कृष्णाचा आणि इथं एक पाय. आणि त्या बघा चाकू आत आणि बाहेर जातो बघा, तसा चाकू ना. कृष्ण आपला मारलंय सारखा मारी. आणि पहिलं माई कसं वर लावायचं लटकवायचं होय ना. आणि मामा काय करायचा? जसा तसा उडवून द्यायचा कृष्णाला. 4-5दा झालं. कृष्ण आपला इथं पाय ठेवतोय, इथं ठेवतोय आणि मारित राहतोय. लास्टला वैतागला कृष्णा. पडला चढला आणि वरनं माय. आणि हेतपर्यंत कृष्णा चढला आणि मारतोय. आणि लास्टला म्हणतोय हे मामा काय तर मर एकदा जा. मामा जो दिला ढकलून मरतोय म्हणतो. अहो पडदा पडला शेवटी, पडदा पडला. पण मामा काय मिळाला नाही. ह्या माझ्या बापसाने शिकवलं. आपल्या सांग त्यांना ह्या माझ्या बापसाने शिकवलं. 4:30 वाजता इकडे कॅमेरा फिरव आणि नीट ऐक की सकाळी 4 वाजता मायबाप माझे हे मी ही करतो ना ते ऐकण्यासाठी आहे. हे माझ्या बापसाने शिकवलं. सांग त्यांना असं बोला. लांबोरे बा बोलतोय. आणि जी झाली सेवा ती गोड बनवून घ्या. चुकलं असेल वाकलं असेल तर माफ करा. या ठिकाणी प्रसाद लोगडे माऊलीने आम्हाला हा जो काही खर्च करून एवढा मोठा इथपासून तिथपर्यंत 2-2 आंडराम 3-3 गोरामच्या मॅची होतील एवढा मोठा मंडप, एवढा मोठा साम्राज्य कमवलं.
तुम्हाला तुमचा बाप्पा माझा नटेश्वर तुम्हाला अजून बरकत देऊ. तुम्ही जे रंगाचं काम करताय तुमच्या जिंदगीत आणखीन असे रंग भरावे मी अशी माझ्या तुऱ्याच्या साजातून प्रार्थना करतो. इथपर्यंत जो तुम्ही थांबलात तुमच्या आयुष्यातील जी दुःख असतील ती बाजूला होऊ दे. जी तुमची चांगली मनोकामना आहे ती पूर्ण होऊ दे. आणि तुम्हाला या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय ऋषिकेश कदम यांना मी विनंती करतो, या शाहीर एकत्र लागलेल्या आरतीला या.